जेधे रस्ता दौलत मार्ग चे नष्टचर्य संपणार कधी? आपण सर्वांना माहीत आहे की भारत देशाची अर्थव्यवस्था ही जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. वाढीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपली अर्थव्यवस्था चीन, अमेरिका आणि अन्य देश यांनाही मागे टाकून अधिक वेगाने वाढत आहे. खूप चांगले काही करायला जावे आणि त्यातून अत्यंत त्रासदायक परिस्थिती निर्माण व्हावी असे झाले आहे. जेव्हा कात्रज येथील शंकर महाराज उड्डाणपूल नियोजनामागे अशी कल्पना होती की तेथून पूर्वेकडे जाणारी आणि पूर्वेकडून येणारी सर्व रहदारी, सोलापूर, पुणे कॅन्टोन्मेंट, अहिल्यानगर, अहमदनगर आणि अन्य पूर्वेकडील भागात जाणारी रहदारी स्वामी विवेकानंद रस्ता आणि कोंढवा रस्ता येथून पुढे जाईल. बिबवेवाडीमधील भगली हॉस्पिटलवरून एक रस्ता पुणे सातारा रस्त्यावर जोडला जावा. तिथून चव्हाण नगर आणि तिथून तळजाई डोंगरातून पुढे तोच रस्ता सिंहगड रस्त्यावर मिळेल. अशा तऱ्हेने सिंहगड आणि कोथरूड आधीच जोडले गेले आहे. त्यामुळे शहरातील हा सर्व धोकादायक ट्रकने होणारा प्रवास टाळला जाईल आणि सर्व वाहने, डंपर, काँक्रीटचे ट्रक थेट नगर रोडवर किंवा सोलापूर रोडला जाऊ शकतील. यापुढे अशीही एक योजना होती की बिबवेवाडीमधील किबे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगराखालून हाच रस्ता आई माता मंदिरापाशी जाईल. आई माता मंदिराजवळून तो रस्ता कोंढवा रस्त्याला मिळेल आणि तो रस्ता पुढे शहराच्या पूर्वेकडे जाईल. भगली हॉस्पिटल आणि पुणे सातारा रस्ता या दरम्यानची सुमारे 50 मीटर जागा गुरुराज सोसायटी व अन्य सोसायटीमध्ये आहे, पण महापालिकेने त्यांना योग्य तो मोबदला दिला आहे आणि FSI देखील वाढवून दिलेला आहे. आता पहा, गुरुराज सोसायटी आणि चव्हाण नगर यांचे मधील मोठा रुंद चौक की ज्यावरून रहदारीचे नियोजन केले की दक्षिणेकडून येणारे सर्व ट्रक व्यवस्थितरित्या वळून स्वामी विवेकानंद रोड मार्गे शहराच्या पूर्वेकडे जाऊ शकतील आणि पुणे पोलिसांनी येथे आधीच रहदारी नियोजनासाठी ट्रॅफिक लाईट्स लावलेले आहेत. फक्त त्यात थोडासा टायमिंगमध्ये बदल करावा लागेल. सातारा रस्त्यावरून गुरुराज सोसायटीमधून स्वामी विवेकानंद रस्त्यावर जाणारा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटमध्ये बांधून तयार आहे. स्वामी विवेकानंद रस्त्यावरून हा रस्ता तुम्हाला पुणे सातारा रस्त्यावर थेट घेऊन जाऊ शकतो. हा रस्ता पूर्णपणे तयार आहे, कॉन्क्रीटमध्ये बांधलेला आहे, पण प्रकरण कोर्टामध्ये अडकवल्या कारणाने महापालिकेने रस्त्यावर जाळी लावून ये जा बंद केलेली आहे. काही काळ हा रस्ता सुरू देखील करण्यात आला होता. पुणे शहरात दक्षिण भागातून येणारी सर्व वाहतूक ही सर्वसामान्यपणे महाराष्ट्राच्या उत्पादक जिल्ह्यातून म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा आणि कर्नाटक या भागातून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोठ्या ट्रकद्वारा वाहतूक होत असते. जेव्हा उड्डाणपूल नव्हता तेव्हा वाटेत 4 मोठे चौक लागतात आणि त्या चौकात ही वाहतूक डावीकडे वळून शांतपणे पूर्व भागाकडे वळवली जात असे. पण त्यातील 3 चौक उड्डाणपूल आल्यामुळे कोणताही ट्रक चालक घेत नाही आणि घेणारही नाही. आणि चौथा चौक म्हणजे गुरुराज सोसायटी आणि चव्हाण नगर यामधील चौक, ज्याची कल्पना आणि नियोजन महापालिकेने व्यवस्थितपणे केले होते. हा रस्ता भगली स्वाभिमान जागृत झाला, पैसे घेतले, FSI घेतला आणि नंतर कोर्टात जाऊन स्टे आणला गेला. आणि असे म्हणले जाते, ते कदाचित खोटे नसेल, की कोर्टाचे काम आणि 3 पिढ्या थांब. व्यापाऱ्यांना फुकट अंधण दिलं आहे. आणि या रस्त्याचे आधीचे नाव दौलत मार्ग असे होते. दौलतराव देसाई म्हणजे बाळासाहेब देसाई हे 1963 मध्ये कृषीमंत्री होते महाराष्ट्राचे आणि तेव्हापासून त्यांचा दुःखद मृत्यू होईपर्यंत म्हणजे 1983 पर्यंत ते महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या पदावर होते. विधानसभेचे सभापती देखील झाले होते. त्यानंतर गणेश चौक बिबवेवाडी ते पुणे सातारा रस्ता जोडणाऱ्या रस्त्याचे नामकरण केशवराव जेधे रस्ता असे झाले. पुण्यातील सर्वसामान्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की तुमच्याकडे जर काही जुनी पुराणे वाहने असतील जी टाकता येत नसतील आणि टॅक्स न भरल्याने वापरता येत नसतील तर ती आपण या 40 फुटी रस्त्यावर निरंत कॉलनीचे बाजूस जरूर टाकून द्या. आपल्याला कोणीही विचारणार नाही. आपल्या भागात भटकी कुत्री असतील की ज्यामुळे आपल्याला त्रास होत असेल
त्यांना आपण या रस्त्यावर सोडून द्या. इथे अन्य कुत्र्यांबरोबर ते आपली प्रजा वाढवत राहतील. या रस्त्यावरील राहणाऱ्या सर्वसामान्यांना जेवढा त्रास आत्ता होतो आहे त्यापेक्षा जास्त त्रास कोणालाच कधीच होऊ शकणार नाही. अत्यंत परिस्थिती वाईट आहे इथली.